नमस्कार. जय लवजी. जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो लोकशाहीची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाही अनुभवासाठी लिखित एक मराठी कादंबरी फुलपाखरू हिचं वाचन करत आहोत. तर त्याच मालिकेतला आजचा हा 5वा भाग. दुसऱ्या दिवशी दिलीप आणि ज्ञान तुरुंगाबाहेर पडले तेव्हा आता कुठं जायचं हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिला आणि ते बावरले. तेव्हा तुरुंगाच्या दारातच एका झाडाखाली 5-6 मासाच्या घोळक्यात शमशीर उभा होता. त्यानं अंगात स्वच्छ सिल्कचा सदरा घातला होता आणि शुभ्र लेंगा व पायात जरीच्या चपला घालून तो सिगारेट ओढत होता. एका मोठ्या श्रीमंताचं पाकिट मारिलं असल्याचं असताना त्याला पकडलं होतं आणि 1 वर्षाची शिक्षा झाली होती. ती भोगून तो आजच सुटला होता. त्यानं दिलीपनी ज्ञानला पाहिलं आणि विचारलं, काय जवान, सुटका झाली वाटतं? होय, झाली, दिलीपनं उत्तर दिलं. मग आता कुठं, घरी का? शमशीरनं दुसरा प्रश्न केला आणि दिलीप म्हणाला, आम्हाला घर नाही, आई नाही, बाप नाही. आता पाय नेतील तिकडे जाणार. मग मुंबईला चला, असं आपल्या पायाला हुकूम करा आणि मुंबईत येऊन भेटा. तुम्हाला फर्स्ट क्लास नौकर लावतो. ते शमशीरचे शब्द ऐकून त्या दोघांना धीर आला. दिलीपनं नम्रपणे विचारले, तुमचा पत्ता? शमशीर, नेपाळ निवास, काँग्रेस हाऊस जवळ, मुंबई. तो पत्ता घेऊन दिलीपने ज्ञान चालू लागले. त्यांना अतिशय आनंद झाला होता. शमशीरच्या त्या शब्दांनी त्यांच्या पुढील अंधार निवळला आणि त्यांना आशेचा किरण दिसू लागला आणि त्यांनी मन त्यांचं मुंबईकडे भरधाव धावू लागलं. काळाचा रथ आपल्या गतीनं धावत होता. तो प्रकाशाकडून अंधाराकडे आणि अंधाराकडून प्रकाशाकडे निघाला होता आणि त्याच्या वाटेनं सूर्योदय होत होता. आणि दिलीपने ज्ञान अत्यंत खडतर मार्गाने वाटचाल करीत होते. ते आता एका जगावेगळे जीवन जगत होते. आता ते स्वतंत्र होते, मुक्त होते आणि स्वतःचे मरण मुठीत घेऊन प्रत्येक पाऊल टाकत होते. 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ते कठीण दिवस होते. दिलीपने ज्ञान हे तुरुंगातून सुटले होते, परंतु त्यांच्या पुढील संघर्ष किंवा अंधार संपला नव्हता. त्यांच्या डोळ्यापुढे अजूनही अंधारच दाटला होता. जगात त्यांना कुठेही थारा नव्हता. ते मुंबईच्या रस्त्यानं नोकरीचा शोध करीत हिंडत होते. ते दोघे एका झोपडपट्टीतील एका लहानशा झोपडीत राहत होते. मिळेल ते काम करीत होते. हमाली करून दिवसाला आणि वेळेला तोंड देत होते. नोकरीसाठी अर्ज करीत होते आणि उत्तराची वाट पाहत होते, परंतु त्यांना उत्तर मिळत नव्हतं. अखेर एके दिवशी त्यांनी शमशीरची भेट घेऊन कुठेतरी नोकरी मिळवून द्या अशी विनंती केली होती आणि शमशीरनं त्यांना फिल्म कंपनीत एक्स्ट्रा म्हणून भरती करून आपला बोल खरा केला होता. शिवाय या 2 पोरांना काम देत चला असं त्यांना आपल्या इरसाल दोस्तांना सांगून ठेवलं होतं. यामुळे त्यांना वरच्यावर काम मिळत होतं आणि एक्स्ट्राचं काम नाही मिळालं तर ते त्या दिवशी एका दारूच्या धंद्यावर बेचनवाल्याचं काम करीत होते आणि रात्री जुगाराच्या मैदानावर आपल्या नशिबाची परीक्षा घेत होते. परंतु त्यांचं नशीब त्यांना पुन्हा पुन्हा दगा देत होतं. सिनेमा सृष्टीतील माणसाचं विलासी जीवन ते अगदी जवळून पाहत होते आणि तसले जीवन आपणही जगावं असं त्यांना वाटत होतं, पण त्यांना ते जमत नव्हतं. त्यामुळं जन्मभर दुखावलेले त्यांचे आत्मे सुखासाठी चरफडत होते, भडकत होते. त्या दरम्यान एके दिवशी शमशीर त्यांना भेटला. तेव्हा तो एखाद्या नवाबासारखा दिसत होता. त्यानं अंगात सिल्कचा सदरा घातला होता, पायात स्वच्छ लेंगा आणि त्यानं जरीभरीच्या वाहना घातल्या होत्या. तो उत्तम प्रकारचे सिगारेट फुंकत होता आणि येणारी जाणारी सिनेमा सृष्टीतील वेरकी माणसं त्याला रामराम करत होती.
त्याची त्या आईटने दरारा पाहून दिलीपने ज्ञान दिपून गेले आणि हात जोडून त्याला बोलू लागले. दिलीप पुढे जाऊन म्हणाला, राम राम दादा. आणि त्या दोघांना आळीपाळीनं पाहून शमशीर शांतपणे म्हणाला, काय रे, कस काय चाललंय तुमचं? अरे तुम्ही इतकी तरुण सुंदर पोर असून काय उपयोग? तुम्ही 6 वर्ष तुरुंगात घालवले, पण त्याचा काही फायदा नाही. मग आम्ही काय करावं ते तरी सांगा. दिलीपनं नरमून खाली बघून विचारलं. अरे तुम्ही बच्चे आहात. तुम्ही खरे आणि खोटे यांचा मुळीच विचार करू नका. आणि जर तुम्हाला चांगलं काम करायचं असेल तर ते संपूर्ण चांगलं करा, आणि जर वाईट काम करायचं असेल तर ते 100% करा. परंतु काहीतरी करा, असं बसू नका. आम्हाला सरळ सांगा दादा, दिलीप बोलला. हे पहा, जर तुम्हाला चांगलं काम करून सन्मार्गानं जगायचं असेल तर तुम्ही चटकन संन्यास घ्या आणि जंगलात जा. मग या मुंबईला तुमची गरज नाही. आणि जर तुम्हाला वाईट मार्गानं सुख हवं असेल तर एक सुंदर आणि तरुण मुलगी मिळवा आणि तिला घेऊन या श्रीनिवास रट्टीत शिरा आणि मग पहा चमत्कार. अरे संपत्ती तुमच्याकडे आपल्या पायानं पळत येईल. आणि जर हा माझा शब्द खोटा ठरला तर मी आपली ही जीभ कलम करून देईन. असं म्हणून त्याने जीभ बाहेर काढून दाखवली आणि दिलीप आणि ज्ञान विचारात पडले. तेव्हा शमशीर हसला आणि पुन्हा म्हणाला, अरे मुलांनो, या जगात चांगली माणसं फार थोडी आहेत, पण सैतानाच्या अनावधीची भलतीच पैदा झाली आहे. दूर कशाला, माझंच पाहना. मी दुसऱ्यांचे खिसे कापतो, पाकिटं मारतो, परंतु जेव्हा मी एखाद्या खिशाला हात लावतो तेव्हा माझ्या हाताला हजारो रुपये लागतात. पण जर एखाद्या वेळी माझी चूक झाली तर मला मग भरपूर मार मिळतो आणि मी तुरुंगात जातो. ती तुरुंगाची वारी संपून परत येताच मी पुन्हा आपली कातर चालू करतो. आतापर्यंत मी 12 वेळा तुरुंग भोगला आहे आणि आणखी किती वेळा भोगावा लागणार आहे याची मला मुळीच कल्पना नाही. मी कातर, खिसा, मार, तुरुंग आणि भरपूर सुख या चक्रात रमत असतो. शमशीरचे ते शब्द, ते अजब तत्व ऐकून दिलीप निज्ञान स्तंभित झाले. संन्यासाचा मार्ग त्यांना मान्य नव्हता. एक सुंदर आणि तरुण मुलगी मिळवा आणि तिला घेऊन या श्रीनिवास शिरा आणि मग पहा चमत्कार. अरे संपत्ती आपल्या पायानं पळत तुमच्याकडे येईल, हे शमशीरचं म्हणणं त्यांना पटत होतं. ते शब्द ज्ञानच्या मस्तकात घनाचे घाव घालीत होते आणि त्या दिवसापासून त्याचे डोळे एक सुंदर आणि तरुण मुलगी शोधत होते. काही दिवस तसेच गेले. दिलीप ज्ञान बेदरकार झाले होते. त्यांच्या खिशात 2 तीक्ष्ण चाकू तयार राहू लागले. त्यांना पाहून दुर्बल रामराम करू लागले. जर एखाद्या सराईत मावाल्यांना त्या दोघांपैकी एकाची थोडाशी जरी कळ काढली तर त्याचं रक्त कुत्री चाटू लागले. आणि लवकरच दिलीपने ज्ञान म्हणताच मी म्हणणारे मार्के मान खाली घालू लागले आणि ते दोघे बळी झाले. एका सकाळीच ज्ञान उठला. त्यानं झोपडीत चूल पेटून चहा केला आणि दिलीपला उठवला. मग ते दोघे चहा प्यायले. ज्ञान आपले केस फिरून तयार झाला, परंतु दिलीप शांत बसला होता. तो अस्वस्थ झाला होता. तो म्हणाला, ज्ञान, आज माझं चित्त स्थिर नाही. रात्री माझ्या स्वप्नात माझी आई आली होती आणि आता एकदा आईला पाहावसं वाटू लागलाय. अरे हे काय? ज्ञान चकित म्हणाला. तू तर आईचं तोंड पाहणार नव्हतास ना? मग? होय, पण मला गावी गेलंच पाहिजे आणि मी आजच जाणार, दिलीप बोलला. कधी जाणार तू? आज रात्रीच्या गाडीनं, दिलीप उतरला. माझं तरी इथं काय काम आहे? मी येतो, आपण दोघंही जाऊन येऊ, ज्ञान म्हणाला. आणि त्याच रात्री ते दोघं मुंबई सोडून दिलीपच्या गावी पोहोचले.
अचानक दिलीप घरी आलेला पाहून द्वारकाबाईला आनंद झाला. तिने त्याच्या गळ्याला मिठीच मारली. काही दिवसापूर्वी त्याचा बापाही घरी आला होता, कारण त्याच्या नव्या बायकोनं त्याला टांग मारली होती. दिलीपला पाहून त्यालाही आनंद झाला. पण दिलीप नंतरानं कळत होता. त्यानं पहिलाच प्रश्न विचारला, मंजुळा कुठं आहे? ती मुंबईत आहे, आई म्हणाली. काही दिवस ती पुण्यात होती. तिचा नवरा तिला सांभाळत नाही. ते ऐकून दिलीपच्या मस्तकात आग फडकली, पण तो काहीच बोलला नाही. दिलीप आला आहे ते समजताच आळीतील लोकांनी द्वारकाबाईच्या सोप्यात एकच गर्दी केली. देखना उमदा तरुण त्यांना आगळा वाटला. सर्वच लोक त्याचं कौतुक करू लागले. त्या गर्दीत रोहिणी उभी होती. तिचे सुंदर डोळे दिलीप ज्ञान यांना न्याहाळीत होते. तिच्या वयाला नुकतंच 17 वर्ष लागलं होतं. तिच्या तारुण्यात भरतीला आत्ताच कुठं आरंभ झाला होता. ती केळीच्या कुंभाप्रमाणे दिसत होती. टसटची टपोऱ्या पाकळीसारखी तिची काया परकर पोलक्यात बसवत नव्हती. रेखीव नाक, पाणीदार डोळे, कोरीव भुवया, न्यासरे ओठ, हे सारं तिलाच दडत होतं. तिचे भरीव रोज उंचावू लागले होते. थोडक्यात नियतीने तिला मानवी जीवनाचं एक श्रेष्ठ अशा अवस्थेत आणून सोडलं होतं. परंतु ती गरीब भोळी होती. ती स्वभावानं सशासारखी होती. गुजरी लाजाळूच्या वेलीप्रमाणे होती, लाजरी होती. तिचा बाप लहानपणीच वाढला होता आणि तिला तिच्या आईनं वाढवली होती. तर मामानं तिला इंग्रजी 6वी पर्यंत शाळा शिकवली होती. परंतु पुढे झेपत नाही म्हणून त्यानं आता हात आखडला होता आणि तिची शाळा सुटली होती. अशी ती रोहिणी स्तंभित होऊन दिलीपने ज्ञान यांना पाहत होती. त्या दोघांचा पोशाख पाहून ती दिपली होती आणि त्या दोघांच्या अधूनमधून होणारं इंग्रजी संभाषण यामुळे ती चकित झाली होती. थोड्या वेळानं जमलेले लोक पांगले आणि नेहमीप्रमाणेच रोहिणी घरात जाऊन द्वारकाबाईजवळ बसून त्या दोघांना आळीपाळीने पाहू लागली. त्यांच्या हालचालीत, बोलण्यानं आणि हायटीनं ती भलतीच प्रभावित झाली होती. त्या लहानशा गावातील मर्यादित विचारांनी जखडलेल्या तिच्या भोळ्या बापड्या मनावर त्या दोघांच्या व्यक्तिमत्वानं मात केली होती आणि त्यांना विचारवंत, श्रीमंत आणि आगळे वाटू लागले. आणि रोहिणीला प्रथम पाहताच ज्ञान बावरला. तिच्या रूपानं, तरुणपणानं त्याला चटकन भुरळ घातली. तिचा भाबडेपणा याने ते मुरून बसले. चोरून पाहणे याला तो संपूर्ण भाळला आणि त्याच क्षणी त्याच्या कानात शमशीरचे शब्द बोलू लागले, एक सुंदर आणि तरुण मुलगी मिळवा आणि तिला घेऊन या सिनेमासृष्टीत शिरा आणि मग पहा चमत्कार. अरे संपत्ती तुमच्याकडे पळत येईल. रोहिणीला पाहून जी अवस्था ज्ञानची झाली होती, तीच अवस्था तिला पाहून दिलीपचीही झाली होती. आणि दोघे एकच विचार करीत होते, असली तरुण सुंदर मुलगी आपणाला मिळेल का? ती मुंबईला येईल का? आणि आपण सुखी होऊ का? धन्यवाद.